Welcome to live session of 12th part first pair of lines, which is for 6 marks. Some more problems on combined equation of pair of lines passing through origin. This is today's first problem is find combined equation of the pair of lines passing through origin and making an equilateral triangle with the line y equal to 3. Simple problem, but basic concept. Equilateral means each angle is 60 degree with the line y equal to 3. This is our coordinate axis. Okay, this is a coordinate axis. You know, this is our origin. Y equal to 3 is a line parallel to x axis at a distance y equal to 3. Suppose this is a 3, this is a line parallel to x axis whose equation is y equal to 3. Okay, then we have to find two lines passing through origin. Passing through origin, there are these two lines. Say first, this is the second line passing through origin. This is suppose first line, this is second line, which forming an equilateral triangle. Equilateral triangle with the given line. Say this point is A, this point is B. Okay. Then we have to find combined equation of OA and OB, joint equation of OA and OB. And for that what we do, काय करणार, फिगर मध्ये बघा फक्त तुम्ही. If you see towards figure, you got direct idea. OA, आता ह्या दोन्ही मधला अँगल किती आहे, 60 आहे. मग OA चं इन्क्लिनेशन किती आहे, इन्क्लिनेशन माहिती आहे ना, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस मधला अँगल हा 60 आहे म्हटल्यावर हा 30 आहे, हा 30 आहे, म्हणजे हा किती 60 आणि हा अँगल किती आहे, हा अँगल किती आहे, हाऊ मच अँगल इज दिस विथ द लाईन. बघा इथपर्यंत 90 आणि हा आता टोटल काय आहे 60 केलेला आहे, म्हणजे हा अँगल किती आहे 30 आहे. मग 90 प्लस 30 120 डिग्री. काय केलं आता फक्त रायटिंग. लेट ओ ए अँड ओ बी बी टू लाईन्स. कुठून जाणाऱ्या, थ्रू ओरिजिन मेकिंग अँड equilateral triangle with given line y equal to 3 as shown in figure, and therefore their inclinations त्यांचे inclinations काय ती आर 60 डिग्री म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला कोन अँड 120 डिग्री. जर इन्क्लिनेशन माहिती असतील तर, आणि हेन्स स्लोप्स इक्वल टू स्लोप्स आर M1 पहिल्या लाईनचा स्लोप tan 60 आणि tan 60 ची किंमत आहे √3. M2 दुसऱ्या लाईनचा स्लोप tan 120 म्हणजेच tan ऑफ 90 प्लस 13. एम आय करेक्ट. 90 प्लसला टॅनचं कॉट होतं, कॉटचं टॅन होतं, मग हा कॉट होईल. आणि क्वाड्रंट कोणता आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉट निगेटिव्ह आहे आणि कॉट 30ची किंमत माहिती आहे ना, tan 60ची जी आहे तीच किंमत याची आहे -√3. चेक फ्रॉम युअर टेबल. ही व्हॅल्यू तुम्ही चेक करून बघा. कॉट 30 tan 30 1/√3 त्याचा रेसिप्रोकल √3 ही तुमचा दुसरा स्लोप आहे. या दोन्ही कुठून जाणारे आहे,
ओरिजिन मधून जाणारे आहे आणि देअरफॉर देअर इक्वेशन्स थ्रू ओरिजिन आर कोणत्या टाईपमध्ये येतील? y इक्वल टू mx. मग पहिल्या लाईनचा स्लोप आहे √3 इंटू एक्स अँड y इक्वल टू दुसऱ्या लाईनचा स्लोप -√3 इंटू एक्स. एक्सला निगेटिव्ह नको, मग इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडचं y इकडे आणा, म्हणजेच काय होईल? √3x मायनस y इक्वल टू 0 आणि हा मायनस आहे त्याला तिकडे जाऊ द्या लेफ्टला. वी गॉट √3x प्लस y इक्वल टू 0 आर रिक्वायर्ड लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. हे त्यांचे इक्वेशन्स आहेत ओ ए अँड ए बीचं. आपल्याला त्यांचं काय पाहिजे आहे? कंबाइंड इक्वेशन पाहिजे आहे. अँड देअरफॉर कंबाइंड इक्वेशन इज by taking product √3x minus y into √3x plus y equal to 0. a minus b, a plus b, a square minus b square means 3x square minus y square equal to 0 and is the required combined equation. Okay. दिस इज द प्रॉब्लेम इन आवर एक्झरसाइज मधला प्रॉब्लेम आहे. हाच मिसलेनियसमध्ये फक्त काय केला? y ऐवजी x केला, म्हणजे फक्त ती लाईन अशी आहे, बाकी कन्सेप्ट सेम आहे. ओके, तर त्याचाही आन्सर तुम्हाला जमेल. एक 30 डिग्री करेल तर दुसरा बघा तुम्हाला काय -30 करेल. जर एक्स ॲक्सिसची असेल तर तेवढी फक्त फिगर चेंज होईल. फिगर रिलेटेड प्रॉब्लेम होता म्हणून हा घेतला. बघा बरं काही टिपिकल वाटतो आहे का तुम्हाला? काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता लगेच. लाईव्ह सेशन आहे, यू हॅव फुल चान्स टू आस्क अ क्वेश्चन. ओके, आर यू क्लिअर? कम टू अस नेक्स्ट सिम्पल प्रॉब्लेम्स. बट हे सगळे प्रॉब्लेम, आता हा प्रॉब्लेम 2 मार्काचा विचारू जाऊ शकतो, पण याच्या पुढचे प्रॉब्लेम छान प्रॉब्लेम्स आहे. दे आस्क फॉर 3 मार्क्स. वन मोर प्रॉब्लेम बघा, खूप छान प्रॉब्लेम आहे. इफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय represented by homogeneous equation of second degree in x and y means this. हे इक्वेशन ज्या 2 लाईन्स आहेत त्यांच्यामध्ये काय कंडिशन आहे? मेक an angle of equal measures with coordinate axis. ओके, तर काय दाखवायचं आहे? देन शो दॅट, आपल्या बुकमधला मिसलेनियसमध्ये प्रॉब्लेम आहे. शो दॅट a इक्वल टू ±b. फिगर रिलेटेड प्रॉब्लेम आहे आणि थिंकिंग थोडंसं फक्त पेशन्स ठेवा. प्रॉब्लेम खूप सोपा आहे. JEEला खूप प्रॉब्लेम टिपिकल नसतात, टेक्निक असतं त्याच्यात. ते रोटेशन आपल्याला जमलं पाहिजे, बाकी काही नाही. ओके, आणि हे रोटेशन सगळ्यात जास्त फिजिक्समध्ये करता, म्हणून फिजिक्समधला पेपर सगळ्यात अवघड जातो. कारण का? क्वांटिटी चेंज करायची आहे. युनिट चेंज केलं की सगळं डिस्टर्ब होतं आणि आपल्याला नेहमीची आपल्याला वेगवेगळा विचार करण्याची पद्धतच नाही आहे, बरोबर की नाही? त्याच्यासाठी ती प्रॅक्टिस करा. ओके, ही तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. क्वेश्चन काय आहे बघा. हे इक्वेशन 2 लाईन्सचं आहे ओरिजिनमधून जाणाऱ्या. ओके आहे. मग आता लेट m1 and m2 be slopes of given lines.
कारण 2 लाईन आहे, मग त्यांचे स्लोप बाकी काहीच नाही, स्टँडर्ड इक्वेशन दिले. देअरफॉर हे तुम्हाला माहिती आहे, m1 प्लस m2 इक्वल टू मायनस 2h अपॉन बी आणि m1 m2 इक्वल टू a अपॉन बी. याला एक नंबर देऊन ठेवू. आता तुमच्या कंडिशनकडे या. दोन्ही लाईन काय करतात, इक्वल मेक अँगल ऑफ इक्वल मेजर्स विथ कोऑर्डिनेट ॲक्सिस. म्हणजे काय, ह्या लाईन आहेत ना, या एक्स ॲक्सिसची जेवढा अँगल करतील ना तेवढाच वाय ॲक्सिसची अँगल. म्हणजे कशी असू शकते बघा, ही लाईन आहे, समजा या लाईनने एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल अल्फा आहे, तर ही दुसरी लाईन आहे, ही वाय ॲक्सिसशी पण अँगल अल्फा करू शकते किंवा असा पण असू शकतो. ही दुसरी लाईन आहे ती असा पण असू शकतो. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस डायरेक्शन दिलंय का, लेफ्ट राईट काय म्हटलंय का, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय म्हटलंय का, नाही, अल्फा अँगल करणारी लाईन. मग मग आपण समजा घेऊ लेट अल्फा बी इन्क्लिनेशन, अल्फा बी इन्क्लिनेशन ऑफ फर्स्ट लाईन, देन इन्क्लिनेशन ऑफ सेकंड लाईन, दुसऱ्या लाईनचं इन्क्लिनेशन काय, इन्क्लिनेशन ऑफ सेकंड लाईन, इक्वल अँगल्स आहे. मग काय येईल, काय येईल, आता हा जर घेतला तर हा किती आहे, 90 आहे, 90पेक्षा एवढा कमी, म्हणजेच काय, π/2 मायनस अल्फा, किंवा तिकडचा घेतला तर π/2 प्लस अल्फा. एम आय करेक्ट. त्यांचे इन्क्लिनेशन्स मिळाले. अँड देअरफॉर slopes are, therefore their slopes are m1 इक्वल टू, इन्क्लिनेशन माहिती असेल तर हा पहिल्या लाईनचा स्लोप, अँड m2 आर tan ऑफ पाय अपॉन 2 मायनस प्लस किंवा प्लस मायनस अल्फा. 90 प्लस असेल तर सेकंड क्वाड्रंट, 90 मायनस असेल तर फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह आहे, आणि 90मुळे टॅनचं रूपांतर काय होईल, कॉट होईल. एम आय करेक्ट. बघा, दॅट इज m2 म्हणजेच m2 इक्वल टू मायनस प्लस कॉट अल्फा. कॉट इज अ रेसिप्रोकल, मायनस प्लस मी प्लस मायनस सुद्धा घेऊ शकतो. ओके, कॉट इज अ रेसिप्रोकल ऑफ, करेक्ट, टॅन, टॅनचा रेसिप्रोकल आहे. ओके, दॅट इज m2 इक्वल टू प्लस मायनस टॅन अल्फा. टॅन अल्फा म्हणजे कोण आहे, टॅन अल्फा म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप आहे. तिकडे जाऊ द्या, तुम्हाला काय मिळेल माहिती आहे, m1 m2 इक्वल टू प्लस मायनस 1. बट व्हॉट इज m1 m2, m1 m2 ची किंमत काय आहे, a अपॉन b आहे, इक्वल टू प्लस मायनस 1, म्हणजेच a इक्वल टू प्लस मायनस b, अँड दिस इज युअर ॲन्सर. किती छान प्रॉब्लेम आहे बघा. हे तुम्हाला बाहेर नाही मिळणार. ओके, वी ओनली प्रोव्हाइड दिस फॉर यू. एकदम छान प्रॉब्लेम आहे. बघा ना, आपलं काय झालं काय नाही याच्याशी काही नाही, फक्त ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन, सम आणि प्रॉडक्ट एवढ्यावरती आपण प्रॉब्लेम बघतो आहोत, आणि चांगले चांगले प्रॉब्लेम्स आहेत. हा तुमचा सेकंड प्रॉब्लेम. काय केलं, इक्वल अँगल करतात, मग तशा लाईन ड्रॉ करून घेतल्या. ही समजा पहिली लाईन आहे, ही सेकंड लाईन अशी किंवा अशी असू शकते. ओके, आणि मग त्याच्यानुसार आपण कन्क्लुजन आलं आहे आणि तुमचा ॲन्सर पण आलेला आहे. ओके, आणखी एक छान प्रॉब्लेम्स, याच्यापेक्षा खूप सुंदर प्रॉब्लेम आहे, तो आपण बघूया. Can I finish this? Find combined equation of pair of lines
through origin. Okay, find combined equation of pair of lines through origin each making each making an angle of pi by 6 means 30 degree with the line 3x plus 2y minus 11 equal to 0. हाच प्रॉब्लेम कंबाइंड इक्वेशन घेऊन शो दॅटने पण विचारता येतो. पहिल्यांदा प्रॉब्लेम बघा. फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स थ्रू ओरिजिन ईच मेकिंग अन अँगल. आता हा अँगल काही पण देऊ शकता, काही म्हणजे पाय बाय 4 पण देऊ शकता, पाय बाय 3 पण देऊ शकता, पाय बाय 6 पण देऊ शकता. सगळ्यांची मेथड सेम आहे. ओके, पण कुठून जाणार आहे? ओरिजिन मधून जाणार. आता पहिला प्रश्न, ही तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. ओके, ही लाईन ओरिजिन मधून जाते का? नाही, ही ओरिजिन मधून जाणारी लाईन नाही. तुम्हाला कशावरून ओळखलं बघा, ax प्लस by प्लस c या प्रकारची लाईन आहे आणि ती अशा प्रकारची लाईन आहे हुज इक्वेशन इज 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0. अशा प्रकारची लाईन आहे. मग ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईन, समजा ही एक लाईन आहे ओरिजिनमधून जाणारी आणि ही ओरिजिनमधून जाणारी दुसरी लाईन आहे. त्या दिलेल्या लाईनशी किती अँगल करतात? 30 डिग्रीचा अँगल करतात. ओके, मग आपण एक लाईन मानून घ्यायची. ओरिजिनमधून जाणारी लाईन आहे म्हटल्यावर हिचं इक्वेशन कोणत्या प्रकारचं आहे? mx लेट y इक्वल टू mx b वन ऑफ द लाईन. कशी आहे ही? वन ऑफ द लाईन पासिंग कुठून जाणारी? ओरिजिन मधून जाणारी. पासिंग थ्रू ओरिजिन आणि काय करते? मेकिंग अन अँगल ऑफ पाय बाय 6 किंवा 30 डिग्री विथ लाईन 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0. काहीच नाही केलं, फक्त लाईन ॲज्युम केली की ही लाईन ही आहे असं माना. हॅविंग स्लोप, दुसऱ्या लाईनचा स्लोप, हॅविंग स्लोप m1 इक्वल टू मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y. मग आता तुम्हाला बघा, पहिल्या लाईनचा स्लोप ओरिजिनमधून जाणाऱ्या m आहे, हिचा स्लोप m1 आहे, त्यांच्यातला अँगल माहिती आहे. अँड देअरफॉर वी नो टॅन थीटा इक्वल टू, आठवतो ना फॉर्म्युला? m1 मायनस m2 अपॉन यस करेक्ट 1 प्लस m1 m2. याच्यात किंमत टाकून द्या. दोन लाईनमधला अँगल तुम्हाला दिलेला आहे. टॅन पाय बाय 6 इक्वल टू m1 म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप मायनस m2 म्हणजे मायनस 3 अपॉन 2 अपॉन 1 प्लस m1 इंटू मायनस 3 अपॉन 2. सिम्प्लिफाय करा. टॅन पाय बाय 6ची किंमत, टॅन पाय बाय 6ची किंमत आहे 1 अपॉन रूट 3. टॅन 30 1 अपॉन रूट 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2m मायनस मायनस प्लस 3, 2m मायनस मायनस प्लस 3 अपॉन 2 इंटू m इंटू मायनस 3, 2 मायनस 3m. मला रूट नको आहे आणि मॉड पण नको आहे. ऑन स्क्वेअरिंग, स्क्वेअरिंग केला की रूट पण निघून जाईल, मॉड पण निघून जाईल. ऑन स्क्वेअरिंग केला की 1 अपॉन रूट 3चा स्क्वेअर, 1 अपॉन 3, 2m प्लस 3चा स्क्वेअर, 4m स्क्वेअर प्लस 3 इंटू 2, 6 इंटू 2,
12m प्लस 3चा स्क्वेअर 9. एम आय करेक्ट? स्क्वेअर मला येतो की नाही चेक करा. डोंट बिलीव्ह ऑन मी. 4 मायनस 3 इंटू 2 6 इंटू 2 12m प्लस 9m स्क्वेअर. एम आय करेक्ट? काहीच नका करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा फक्त. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केला तर काय मिळेल बघा. 1ने याला मल्टिपल केला ॲज इट इज. मी पहिल्यांदा 9m स्क्वेअर मायनस 12m प्लस 4 ह्याने ही टर्म स्क्वेअरची टर्म पहिल्यांदा घेतली. 3ने याला गुणला 3 4 12m स्क्वेअर प्लस 12 3 यस 12 3 36m प्लस 3 9 27. एम स्क्वेअर मोठा आहे तिकडे छोट्या टर्म जाऊ द्या. या सगळ्या टर्म इकडे करा. 12m स्क्वेअर मायनस 9m स्क्वेअर 3m स्क्वेअर हा मायनस 12 इकडे जाऊ द्या. 48m 4 इकडे जाऊ द्या प्लस 23 इक्वल टू 0. हे काय आहे? याला काय म्हणतो माहिती ना आपण? याला काय म्हणतो? ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आता y इक्वल टू mx आहे अँड देअरफॉर इफ वी पुट m इक्वल टू y अपॉन x, कारण जी लाईन ओरिजिनमधून जाते ती y इक्वल टू mx असते. तर तुम्हाला काय मिळेल बघा. संपला प्रॉब्लेम. 3 इंटू m स्क्वेअर y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 48m y अपॉन x प्लस 23 इक्वल टू 0. मोठ्यात मोठा डिनॉमिनेटर कोणता आहे? एक्स स्क्वेअर आहे. मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर. काय करा फक्त मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरने जर तुम्ही मल्टिपल केलं तर तुम्हाला काय मिळेल? देअरफॉर 3y स्क्वेअर प्लस 48xy प्लस 23x स्क्वेअर इक्वल टू 0. आपल्या भाषेमध्ये पाहिजे असेल तर एक्स स्क्वेअरची टर्म पहिल्यांदा घ्या, ती पॉझिटिव्ह असावी आहेच. प्लस 48xy प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू 0 अँड इज द रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन. इज द रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन. आता असा प्रॉब्लेम आला तर 3 मार्काशिवाय कमी येणार नाही. काय केलं आपण? 11वीचाच फॉर्म्युला वापरला आणि एक लाईन मानली फक्त ओरिजिनमधून जाणारी. यमच्या भाषेत आलं यम ऐवजी ते सिम्प्लिफाय केलं, स्क्वेअरिंग केलं. बाकी हा पार्ट तर तुम्हाला माहितीच आहे. फक्त स्क्वेअरिंग केलं आणि यम ऐवजी वाय अपॉन एक्स टाकून दिलं, कारण ओरिजिनमधून जाणाऱ्या 2 लाईन पाहिजे होत्या. ती वाय इक्वल टू एम एक्स प्रकारची असते, म्हणजे यम ऐवजी वाय अपॉन एक्स. सिम्प्लिफाय इट अँड यू गॉट युअर ॲन्सर. ओके, अशाच प्रकारचा 30 आला, 45 आला, 60 आला तरी मेथड सेम आहे. ओके, आणखी एक खूप छान प्रॉब्लेम आहे, 4 मार्काला येऊ शकतो असा एक प्रॉब्लेम आहे. असे आपल्या पुस्तकात टोटल 1 सॉल्व आणि 2 एक्झरसाइज 3 प्रॉब्लेम असे आहेत, मिशेलिनियसमध्ये आहेत. बघा, घ्यायचं. इथपर्यंत काही अडचण आहे का? काही डिफिकल्टी असेल तर तुम्हाला लाईव्ह चॅटची सोय आहे, तुम्ही ती करू शकता. नुसताच मोबाईल ऑन करून ठेवू नका. ओके, टेक पार्ट. समजायचं असेल तर तुम्ही काही क्वेश्चनची आन्सर पण दिली पाहिजे, शंका असेल तर विचारल्या पण पाहिजे. ओके, कम टुवर्ड्स नेक्स्ट प्रॉब्लेम. शो दॅट एक्स स्क्वेअर minus 4 xy plus y square equal to 0 and x plus y equal to 10. 2 लाईन्स, 2 हे जॉईंट इक्वेशन आहे ओरिजिनमधून जाणाऱ्या, आणि ही ओरिजिनमधून न जाणारी लाईन आहे. काय होतं? contains the sides of an equilateral triangle. Contains the sides of an equilateral triangle.
also find its area. म्हणजे हे इक्वेशन आता याचे फॅक्टर्सच पडत नाही बघा, कारण इकडे 1 आहे, इकडे 1 आहे. 1 × 1 1, 1 + 1 जास्तीत जास्त 2 होऊ शकतं. इथं -4 आहे, फॅक्टर्स पडत नाही. मग काय करायचं? जर y = mx टाकला, बळजबरीने फॅक्टर पाडले तर फॉर्म्युला मेथड वापरावं लागेल. -b + -√b² - 4ac/2a. पण लेंदी होईल, प्रत्येक अँगल दाखवायचा आहे. मग याच्यात थोडासा उलटा विचार करू. काय दाखवायचं आहे? पहिल्यांदा बघा, x + y = 10. दोन्ही ॲक्सिसवर इक्वल इंटरसेप्ट करणारी लाईन ही आहे, जिचं इक्वेशन आहे x + y = 10. ही ओरिजिनमधून जाणारी नाही. आपल्याला काय करायचं आहे? ओरिजिनमधून जाणाऱ्या 2 लाईन, कारण हे ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं आहे. समजा एक लाईन ही आहे. One line is this passing through origin, other line is this passing through origin, and they form equilateral triangle with given line. समजा असं आहे. ओके, हा समजा A आहे, हा B आहे, हा ओरिजिन आहे. मग लेट OA and OB be 2 lines forming an equilateral triangle with x + y = 10. If slope of OA = say m, का ओरिजिनमधून जाणारी लाईन आहे, अँड स्लोप ऑफ AB इज m1 मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y. कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y, त्याला निगेटिव्ह साईन द्या. हा दोन्हींचा स्लोप मिळाला. ओके, आता प्रत्येक अँगल किती आहे? 60 डिग्री आहे. इफ देन tan θ = तोच फॉर्म्युला आहे, मॉड ऑफ m1 - m2 अपॉन 1 + m1 m2. द्या किंमत टाकून. काय म्हणतोय आपण? या इक्विलॅटरल ट्रायंगल करतात, याचा अर्थ प्रत्येक अँगल 60 आहे. मग हा अँगल पण 60 आहे. मग हिचा स्लोप आहे m, हिचा स्लोप आहे -1. स्लोप माहिती आहे, अँगल माहिती आहे, फॉर्म्युला वापरू. m - m1 अपॉन 1 + m × m1. फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून द्या. tan 60 ची किंमत आहे √3 = m आहे तसाच मायनस, आणि m1 पुन्हा मायनस आहे, म्हणजे हा होईल प्लस अपॉन 1 m × -1 -m. पुटिंग व्हॅल्यूज मागच्यासारखंच पुन्हा ऑन स्क्वेअरिंग. पुन्हा स्क्वेअरिंग केला तर √3चा स्क्वेअर काय होईल? 3. इट्स स्क्वेअर इज m² + 2m + 1. इट्स स्क्वेअर इज 1 - 2m + m². ऑन क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर 1 × 3 3 × 2 6m + 3m² = m² + 2m + 1. m² मोठा इकडे, सगळ्या टर्म तिकडे जाऊ द्या. मग 3m² - m², 2m², हा 2 तिकडे गेला, -8m, हा 1 पण तिकडे गेला, +2 = 0. 2 ने डिव्हाइड करा. दॅट इज m² - 4m + 1 = 0. हे काय आहे? mच्या भाषेतलं ऑक्झिलरी इक्वेशन आहे. आणि ही लाईन कुठून जाते? ओरिजिनमधून जाते. अँड देअरफॉर इफ वी पुट m = ओरिजिनमधून जाणारी लाईन
म्हणजे y इक्वल टू mx म्हणजे m इक्वल टू y अपॉन x जर मी टाकलं तर तुम्हाला काय मिळेल बघा, m स्क्वेअर म्हणजे काय, इकडे घेतोय आन्सर, m स्क्वेअर y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर मायनस 4y अपॉन x प्लस 1 इक्वल टू 0. मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअरने मल्टिपल करा, तुम्हाला मिळेल वाय स्क्वेअर मायनस इथं एक्स स्क्वेअर येण्यासाठी एक्सने मल्टिपल करावं लागेल प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. आणि हेच काय आहे, गिव्हन इक्वेशन आहे. याचाच अर्थ काय, नसताना सुद्धा तेच आलं, याचा अर्थ काय, अँड देअरफॉर द लाईन्स एक्स स्क्वेअर minus 4xy plus y square equal to 0 and x plus y equal to 10 form an equilateral triangle. पहिला पार्ट संपला. हा या लाईन्स काय केलं, नेहमीसारखंच अँगलचा फॉर्म्युला वापरून सिम्प्लिफाय केलं. आन्सर तुमच्या समोर आहे. याच्यात आणखी एक क्वेश्चन आहे, या ट्रायंगलचा हा जो OAB इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, प्रत्येक अँगल ज्याचा 60 आहे त्याचा एरिया काय आहे. मग एरियासाठी AB माहिती पाहिजे, हाईट माहिती पाहिजे, काहीतरी माहिती पाहिजे की नाही. मग त्याच्यासाठी काय केलं आपण, ड्रॉ OM परपेंडिक्युलर टू, ड्रॉ उंचीसाठी OM परपेंडिक्युलर टू लाईन AB. ओके, हा परपेंडिक्युलर ड्रॉन केला. अँड देअरफॉर OMचा फॉर्म्युला आठवतो का बघा, ह्या तुमचा पॉईंट आहे x1 y1, ही तुमची लाईन आहे जिचं इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. जनरल लाईन आहे. इथं हिचं इक्वेशन आहे x प्लस y मायनस 10 इक्वल टू 0. AB म्हणजेच काय, ऑन लाईन x प्लस y मायनस 10 इक्वल टू 0. तर हा लेंथ ऑफ परपेंडिक्युलरचा फॉर्म्युला माहिती आहे ना, 11वीचा दिला आहे तुम्हाला. a x ऐवजी x कोऑर्डिनेट, b y ऐवजी y कोऑर्डिनेट प्लस c अपॉन अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, याचा उपयोग करायचा आहे. मग लेंथ ऑफ परपेंडिक्युलर OM इक्वल टू मॉड ऑफ, आता ओचे कोऑर्डिनेट काय आहेत सांगायची गरज आहे का हो, 0 0. म्हणजे x1 y1 ऐवजी कोण आहे, 0 0 आहे. आणि लाईनचं इक्वेशन काय आहे बघा, x प्लस y मायनस 10. मग काय करतो आपण, मॉड ऑफ x ऐवजी x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर प्लस y ऐवजी y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर मायनस 10 अपॉन कोइफिशियंट a म्हणजे xचा सहगुणक 1 आहे त्याचा स्क्वेअर, b मीन्स कोइफिशियंट ऑफ y चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. आणि हे आन्सर किती आलं, 10 अपॉन रूट 2. एम आय करेक्ट, 10 अपॉन रूट 2 म्हणजेच 5 रूट 2 ही तुमची हाईट आहे. कुणाची, इक्विलॅटरल ट्रायंगलची. आणि जर हाईट माहिती असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल OAB इक्वल टू, फॉर्म्युला आहे √3/4 हाईट. काय आहे, का बरं, कुठून आला हा फॉर्म्युला, फ्रॉम विच. आता बघा त्याच्यासाठी एक फिगर दाखवतो आहे. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे असं समजा. एरियाचा हाईटच्या भाषेतला फॉर्म्युला शोधतो आहे. हा परपेंडिक्युलर टाकला, हा O आहे, हा A आहे, हा B आहे, हा परपेंडिक्युलर टाकला OM हा टाकला. आता हा अँगल किती आहे, 60 आहे. हा अँगल किती आहे, 90 आहे. मग हा अँगल किती, 30 येईल. ओके, ही साईड आहे ती मानली आपण, x मानली, आणि ही काय मानली, त्याची हाईट मानली. तर अकॉर्डिंग टू
30, 60, 90 theorem, side opposite to 30 is half of hypotenuse and side opposite to 60 is root 3 upon 2 times hypotenuse. हा फॉर्म्युला आहे. ओके, मला एच माहिती आहे. मग एचची किंमत मी काय टाकणार, रूट 3 अपॉन 2, म्हणजेच एच इक्वल टू हाईट काय आहे, रूट 3 अपॉन 2x, म्हणजेच एक्सची किंमत काय येईल, 2 अपॉन रूट 3 एच, एचच्या भाषेत, कारण आपल्याला एच माहिती आहे, हा काय आहे तुमचा हाईट माहिती आहे. आणि देअरफॉर एरिया, याचा एरियाचा फॉर्म्युला काय आहे, सिंपल फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. ओके, आपल्याला एक्सची पण एक्सच्या भाषेत किंमत टाकायची म्हटल्यावर काय आलं, 1/2 बेस किती आला, बेस एक्स, एक्स म्हणजेच 2 अपॉन रूट 3h इंटू एच रूट 3. एम आय करेक्ट. 1/2 बेस एक्स, एक्स म्हणजेच 2 अपॉन 3h, 2h, एच स्क्वेअर म्हणजेच काय आला, एच स्क्वेअर अपॉन रूट 3 हा फॉर्म्युला आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आला, एच स्क्वेअर अपॉन रूट 3 विच इज इक्वल टू एच स्क्वेअर, एच स्क्वेअर म्हणजेच काय 5 रूट 3चा 5 रूट 2चा स्क्वेअर अपॉन रूट 3 अँड विच इज इक्वल टू किती, 5चा स्क्वेअर 25 रूट 2चा स्क्वेअर 2, 25 गुण 50 अपॉन रूट 3 स्क्वेअर युनिट्स, 50 अपॉन रूट 3. एवढा फॉर्म्युला बघितण्यासाठी मी हा पार्ट तुमच्या समोर मांडला, बाकी काहीच नाही. कसा काढला हा फॉर्म्युला, आला कुठून, तर मला हाईट माहिती होती म्हणून 30, 60, 90चं थेरम वापरून, आणि एच माहिती म्हणून एचच्या भाषेत साईड एक्सप्रेस केली, एच माहिती म्हणून एक्सची किंमत काढली आणि ती फॉर्म्युल्यामध्ये टाकली, मला हा फॉर्म्युला मिळाला, साईड स्क्वेअर हाईट स्क्वेअर अपॉन रूट 3, आणि मला डायरेक्ट मिळाला हा एरिया आहे म्हणून याचं युनिट स्क्वेअर युनिट्स. आणि असा हा एक छानसा प्रॉब्लेम. आणखी एक प्रॉब्लेम तुमच्या बुकमध्ये आहे एक्सरसाइजला, तो तुम्ही बघा, याला पॅरलल आहे. असे चांगले चांगले प्रॉब्लेम, पण असा जर प्रॉब्लेम पूर्ण आला तर माहिती आहे ना, हा 4 मार्क देऊन जाईल. हा प्रॉब्लेम किती मार्काचा आहे, 4 मार्कासाठी हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम खूप छान छान आहे. ओके, तर हा एक कन्सेप्ट आहे, बेसिक कन्सेप्ट. समजला, समजायलाच पाहिजे, न समजण्यासारखं आपण घेतच नाही.